सुनील आक्रम भाऊ आहेत आणि ते वर्ग 5वीचे वर्ग शिक्षक झाडे सर आहेत आणि वर्ग 4चे शिक्षक उराडे सर आहेत. येथे आपले मनपूर्वक स्वागत करतो. थर्माकॉल आणि कागदाचे तुकडे काड्या वगैरे हे ग्रामपंचायत मधून गाडी येथे घेऊन जातात. आता 2 दिवस अगोदर झालेल्या नवरत्न स्पर्धा इथेच घेतल्या होत्या. जसं की एक पात्री भूमिका अभिनय, वादविवाद, कथाकथन अशा स्पर्धा इथे घेतल्या होत्या. सेंद्रिय खत प्रकल्प आहे. हे निसर्ग पालापाचोळा आणि शेणमुळे होते आणि हे सेंद्रिय खत प्रकल्प आणि परस भागमध्ये वापर यासाठी टमाटर, आलू, वांगे, लसूण असे भाजीपाला लावलेले आहे आणि हे सगळ्या भाजीपाला आम्ही आमच्या रोजच्या जेवणामध्ये वापरतो. आणि धूम्रपान आणि तंबाखू निश्चित क्षेत्र असे पोस्टर लावलेले आहे. भारताचे संविधान वास्तविकता आहे असे पोस्टर लावलेले आहे. या वर्गात सर मोठी टीव्ही लावली आहे आणि अध्ययन निष्पत्तीचे बॅनर लावलेले आहे. सर शैक्षणिक साहित्य वगैरे विषयानुसार मांडणी केलेली आहे. सर मुलं जेव्हा आपल्याला काम पडेल तेव्हा हाताळतात सर आणि काम झालं की ठेवतात सर. वापर करता साहित्याचा? टीव्ही वगैरे बघता की नाही मग? तिसरा वर्ग आहे ना? लागलेली आहे सर आणि तिथे सुद्धा अध्ययन निष्पत्तीचे बॅनर, मंथ ऑफ इयर वगैरे लिहून आहेत. डे ऑफ वीक, सीझन्स वगैरे आणि फळांची नावे इत्यादी लिहून आहे सर. हे मराठी लेवारांची नावे. इथे शैक्षणिक साहित्य सुद्धा विषयानुसार मांडणी केलेली आहे आणि सर इच्छुक मुलं सुद्धा वापरतात. आणि या कॅमेरामध्ये आपण दिसत आहे त्याची फुटेज ऑफिस मध्ये आहे. हो. सहसा सर आमचे शिक्षक इथे बसलेले दिसत नाही आमच्या सोबतच. हो. याला लागूनच संगणक कक्ष आहे. सर आमचं प्रिंटर सुद्धा इथंच आहे सर. हे इथं लागून असल्यामुळे विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे, नियंत्रण ठेवणे वगैरे सोपे जाते सर. हे सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज आहे. आणि भिंतीवर पोस्टर पण लावलेले आहेत. सखी सावित्री समिती आहे, शाळा व्यवस्थापन समिती आहे, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकास समिती आहे, शालेय मंत्रिमंडळ आहे. विकसित भारत संकल्पचं बॅनर लावलेलं आहे. विद्यार्थी दादाच्या योजनाने पण बॅनर लावलेला आहे. लाईन हा नंबर आम्हाला काढायचा. खूप छान जेवण बनवतात. त्यांचे जेवण आम्हाला फार आवडते. सोलरची सुद्धा व्यवस्था केली आहे सर. आमच्या शाळेत सोलरच्या माध्यमातून पुरवठा होते आणि म्हणजे सौर ऊर्जा होते. लहान लावलेली आहे आणि याच्या साईडला सिग्निफिकंट लावलेली आहे आणि सर इथे मुलांमध्ये शौचालय वगैरे लावलेली आहे सर.
कारण इथे मेहंदी लावली तर सर जगत नाही आणि म्हणून पावसाळ्याच्या सुरुवातीला इथे मेहंदी लावली. हिचे प्रयोग सर आणि हातात घेतले. कितीला आहेस तू? सातवी सर. तू केलेला प्रयोग कोणता आहे? हे सर इलेक्ट्रॉनिक गणिती सर इलेक्ट्रिक. जर आपल्याला जसं शाळेमध्ये जेवायच्या सुट्टी वगैरे किंवा वॉशरूमला जायची सुट्टी 12:30ला वाजते तशी जर आपल्याला बटन मारले की जर घंटी वाजते सर म्हणजे सगळ्यांना शाळेला पत्ता लागते सर. आणि लिस्ट वाचवून ठेवलेली आहे आपल्याला त्या याला कनेक्ट नाही आहे ते नाही अजून एखादा प्रयोगाबद्दल माहिती? मी काय म्हणतो सर्वच इन्स्ट्रुमेंट सुरू आहे का? हो सगळे सुरू आहे थँक्यू सर. इथे सुद्धा सर निष्पत्ती वगैरे लावली आहे. टीव्ही आहे सर साऊंड सिस्टीम वगैरे इथे टीव्ही जी आहे सर. शाळेतील ॲस्ट्रॉनॉमी लॅब आहे सर. गॅस लॅब मी पेट घेतला होता ही शाही लॅब लीज जळाली होती त्याला. शॉर्ट सर्किट पुन्हा बनवलीस ना? वायरिंग केली आहे. हे असं असं सेटअप असं सेटअप दिलेलं असतं तिकडले ब्रेक्स आले आणि हा 5वा वर्ग आहे. हा पहिला वर्ग आहे आणि हा स्वच्छतागृह आहे मुलांचे. आणि सर याला नीट ठेवतो सर स्वच्छ वगैरे ठेवतो. स्वच्छ आणि इकडे आमचं हे गली मुलींचं बाथरूम आहे. या सर. सर हे आपल्या शाळेतील तिसरी लॅब सर डॉक्टर कलाम लॅब आहे सर. पाहू शकता आणि सर इथे वेगवेगळे टूल्स आणि सर मशीन ठेवले आहेत सर. आम्ही हाताळतो सर. सर थोड्या लांबीवरचे सर कोणते कीटक सर्प वगैरे असतील ते सर ते दूर पडून जातात. याच्यामुळे सर शेतकऱ्यांना काही धोका होत नाही सर. याच्यामुळे शेतकरी शेतामध्ये बिनधास्त काम करू शकतात. काय टाकलं होतं त्यात? आम्हाला जे शाळेपासून पाहिजे ते आम्ही इथे टाकते. शाळेपासून पाहिजे तेच टाकतं की आणखी पैसे नाही ठेवत पैसे तिथे नाही ठेवत. बुक्स दर शनिवारला आम्हाला इथं चित्रपट दाखवतात. शेवटच्या शनिवारी कोणता पाहिला? तर क्रीडा व खेळ म्हणजे खेळांचे काही साहित्य आहे ठेवून इथं त्या कबडमध्ये पण तेच ठेवून आहे. सर लेझिम पुन्हा लगोरी वगैरे सर याच्यासारखे इत्यादी साहित्य ठेवलेले आहे सर. इथून मुलं घेऊन खेळतात आणि सर आणून परत ठेवतात. सेप्स लावलेले आहेत सर इथं. ट्रायंगल सर 100 ट्रायंगल लावलेले आहेत. आणि सर कला व संगीत हे सर आम्ही 4:30 ते 5 वाजेपर्यंत सर हे हाताळतो सर. इथे भजन गाणे सुद्धा इथे म्हणतात सर. हे सर बाल वाचनालय आहे. आम्ही दररोजच इथले पुस्तक लोक येतात आणि वाचतात म्हणजे दर शनिवारला आणि परत शुक्रवारला ते मुलं आणून देतात. दाखवा रजिस्टर दाखवा बाबा. फक्त जिल्ह्यासाठी प्रयत्न करावा लागेल.